येत्या काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांचे महत्त्व लक्षात घेता आयपीएल स्पर्धा 2 टप्प्यात खेळवण्यात येऊ शकते. आयपीएलचे 17वे पर्व 22 मार्च पासून सुरू होऊ शकते. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी ही माहिती मंगळवारी दिली. देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, या कारणास्तव लीग 2 टप्प्यांमध्ये आयोजित केली जाऊ शकते. सर्व काही ठरल्याप्रमाणे घडल्यास यंदा 22 मार्च रोजी आयपीएलला सुरुवात होऊ शकते. मात्र ऐनवेळी त्यामध्ये बदल देखील होऊ शकतात. अंतिम फेरीची तारीख अद्यापही ठरलेली नाही, असेही धुमल यांनी यावेळी सांगितले. 22 मार्च रोजी चेन्नईमध्ये या स्पर्धेतील सलामीची लढत होऊ शकते. चेन्नई सुपर किंग्स गतविजेते आहेत आणि AMA चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना खेळून हा संघ स्पर्धेची सुरुवात करेल. यंदा होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या अंतिम लढतीची तारीख अद्याप निश्चित नसली तरी 26 मे रोजी हा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण ही स्पर्धा संपल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 1 जून पासून T20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. त्यापूर्वी ही स्पर्धा संपून काही दिवस खेळाडूंना विश्रांती मिळणे आवश्यक आहे.